नेत्र उघड. पार्वती मातेनं नेत्र उघडले, ऋषींना प्रणाम केला. हिमालय राजाची कन्या मी पार्वती आहे, काय करतेस या ठिकाणी? भगवान शिवाला प्राप्त करून घेण्याकरता मी या ठिकाणी तप करत आहे. महाराज हे वृद्ध ऋषी काय म्हणायला लागले ऐका. भगवान शिव? कोणता भगवान शिव? कसला शिव? कुठे राहतो? स्मशानात? आणि अशा स्मशानात राहणाऱ्याला त्याच्यासोबत तू विवाह करणार आणि त्याला मिळवण्याकरता एवढं तप? छे 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 छे, जीवन तुझं वाया. तू ज्याला मिळवत आहेस काय आहे त्याच्याकडे? काही नाही. वैरागी, दिगंबर, मसनवट्यात राहणारा, आणि त्याला प्राप्त करण्याकरता तू एवढं तप करतेस. महाराज पार्वती मातेनं हे शब्द ऐकल्याबरोबर त्या वृद्ध ऋषीला म्हणायला लागले, खबरदार ऋषी, हे ब्राह्मण, माझ्या शिवाची निंदा करू नकोस. कारण माझ्या शिवाची निंदा ऐकल्यामुळं मला सती देहामध्ये प्राण त्यागावा लागला. आता मी माझी निंदा ऐकणार नाही. तू इथून चालता हो. ते वृद्ध ऋषी म्हणायला लागले, आमचं काम चांगलं सांगायचं आहे. तुला करायचं असलं तर कर त्या संन्याशासोबत लग्न, आम्हाला काय करायचं? आमच्याकडे सुंदर अशा प्रकारचे वर आहेत, मोठे मोठे राजे आहेत, सुंदर दिसणारे, सुंदर आभूषण. कर, तुला करायचं असेल तर. परीक्षा घेतली. कोण आहे? प्रत्यक्ष भगवान शिवच आहे. पार्वती मातेनं सांगितलं, खबरदार, आता जर तुम्ही इथून निघून गेला नाहीत, मला ब्रह्महत्येचं पाप जरी लागलं तरी तुम्हाला मारल्याशिवाय मी राहणार नाही महाराज. एवढं म्हटल्यानंतर भगवान शिव प्रगट झाले महाराज त्या ठिकाणी. पार्वती मातेला दर्शन दिलं. एवढा आनंद वाटला महाराज, एवढा आनंद वाटला. त्या आनंदाच्या भरामध्ये पार्वती माता नाचायला लागली महाराज. आणि तप पूर्ण झालं. पार्वती, निश्चित अशा प्रकारचं तुझं तू तप पूर्ण झालेलं आहे, जा घरी जा म्हणून सांगितलं. भगवंतांनी आशीर्वाद दिला. घरी आल्यानंतर पार्वती माता